फायनली तो दिवस आला, आपल्या बाप्पांना जायची वेळ आली. मुंबई पुण्यासारखं आपल्या इकडे गावाकडे कसं डीजे बीजे नसते. ट्रॅक्टरात पोरं भरली, ढोल ताशा घेतला की निघाले दान 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 करीत. तर आपल्या मंडळी निघालेला आहे. हा आपल्या सोबत नाना आहे, तीच तुम्हाला माहितीच आहे, विषयच नाही. नाना असलं की विषय होणारच. तर आपण आता पोचलो येळगाव फाट्यावर. येळगाव फाट्यावर पोरं म्हटलं तर एक लूक झालाच पाहिजे. तवर महेश भाऊ आले. गणपती बाप्पांना लिंबू आणि काळा धागा बांधलेला आहे. आणि परत मनोज दादा आणि दुसरा मनोज भाई हार घालत आहेत, ज्यांनी ही मूर्ती आपल्या मंडळाला अर्पण केलेली आहे यावर्षी. तर सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पांना आपल्याला ट्रॅक्टरमध्ये विराजमान केले. विराजमान केल्यानंतर आता मुलांना सगळ्यांना सांगितले की हळूहळू आपल्याला आता जायचंय. तर सर्व मुले वर्ग ट्रॅक्टरमध्ये बसले आणि आपण येळगावातून आपल्या शेवळवाडी म्हणजे उंडाळे हा साईडला निघालो आपल्या गावाकडे. तर जाताना गाड्या बिड्या धूर, नुसता धूर. 2 यामा 2 बुलेट घेऊन पोरं निघाली आपल्या उंडाळ्याच्या दिशेने. उंडाळ्या दिशेने मग पोरं मध्ये मध्ये शांत बसत होती, पण म्हणलं शांत नाही बसायचं, वाजलंच पाहिजे. मग गावात पोचल्या फटाक्याचा माळ वगैरे ते आहेच, तुम्हाला माहितीच नाही, विषय होणारच. परत आपली परंपरा, गणपती बाप्पा आले घरासमोर की ताट घेऊन आजी आल्या, गणपती बाप्पांची हे केली, पूजन केलं. नंतर पुढे गेल्यानंतर ज्याने आपले मनोज भाऊंनी आपल्याला मूर्ती दिलेली आहे, त्यांच्या आई आल्या, त्यांनी पण पूजा केली. नंतर गावामध्ये फेरफटका मारून झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या स्थानावर त्यांच्या विराजमान करायच्या अगोदर ज्या काय प्रोसेस आहेत त्या कंप्लीट केल्या. नंतर मुलांनी सर्वांनी हात लावून गणपती बाप्पांना घेतले आणि स्टेजवरती विराजमान केले. विराजमान केल्यानंतर एक सर्वांनी फोटो वगैरे काढले. नंतर गणपती बाप्पांना सगळ्यांनी मिळून आरती घेतली. त्यामुळे नंतर मुलांनी काय ढोल ताशा बडवायला चालू केलं, विषय नाहीत. तर आपले गणपती बाप्पांच्या आरतीच्या वेळेचे छोटेसे फुटेज आहेत ते घेतले. महेश भाऊंनी आपल्या आरतीचं ताट घेतलंय. तुम्ही आता फुटेजमध्ये बघतच आहात. सगळे आपले गावचे धडाडीचे नेतृत्व सगळे. अशा तऱ्हेने आपल्या गणपती बाप्पांची स्थापना झाली, विराजमान झाले.